एक महत्त्वाची बातमी, भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू चायना ओपन जिंकण्याचा तिने पराक्रम केलेला आहे। सिंधूनं चीनच्या 8व्या सीडेड सुन यूचा 3 गेममध्ये धुव्वा उडवत चायना ओपन वरती आपलं नाव कोरलं आहे। सिंधूनं 21-11, 17-21, 21-11 शानदार विजय साकारलाय। सिंधूचं आपल्या बॅडमिंटन करिअर मधील हे पहिलंच सुपर सिरीज अजिंक्यपद ठरलेलं आहे। त्याचप्रमाणे चायना ओपन जिंकणारी ती तिसरी नॉन चायनीज बॅडमिंटन प्लेयर ठरली आहे। ऑलिम्पिक सिल्वर मेडल जिंकल्यानंतर सिंधूनं चायना ओपन जिंकत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुळा खोलाय। पी.व्ही. सिंधूच्या बॅडमिंटन करिअर मधील विजेतेपदावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2016 चायना ओपन सुपर सिरीजचं अजिंक्यपद, 2016 त्याचबरोबर 2016 चायना ओपन सुपर सिरीजचं अजिंक्यपद, 2016 रिओ ऑलिम्पिक सिल्वर मेडल, 2014 वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल, 2013 वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल, 2014 एशियन गेम्स ब्रॉन्झ मेडल, आपल्या सोबत आहेत बॅडमिंटन कोच श्रीकांत वाळ। श्रीकांत जी, आपण बघतोय ज्या तऱ्हेनं पी.व्ही. सिंधूनं आता आपला सामना उत्कृष्ट असा खेळलाय, एकदम सुंदर असं कमबॅक केलं थर्ड सेटमध्ये आणि चायना ओपन जिंकण्याचा पराक्रम केलाय। माझा पहिला प्रश्न, काय वाटते तिच्या आजच्या एकूण खेळीविषयी? मला असं वाटतं की चायना सुपर सिरीज चालू झाल्यापासून, ही स्पर्धा चालू झाल्यापासूनच सिंधू आपण अत्यंत टॉप फॉर्म मध्ये आहोत असं सिद्ध करत होती। कारण प्रत्येक राऊंड मागे तिचा खेळ भरत होता आणि एकामागोमाग एक अशा चायनीज प्रतिस्पर्ध्यांना बाद देत होती। त्यामुळे तिचा फॉर्म उत्कृष्ट होता आणि ऑलिम्पिक सिल्वर मेडलची मॅच झाल्यानंतर, म्हणजे ऑलिम्पिकची फायनल झाल्यानंतर तिला जवळजवळ 2 महिन्याचा खंड पडला होता प्रॅक्टिसमध्ये, सरावामध्ये, ट्रेनिंगमध्ये। त्यानंतर तिने काही स्पर्धा खेळल्या आणि त्या स्पर्धेमध्ये तिला यश लाभलं नाही। या सगळ्याची भरपाई तिला करायची होती आणि आपण उत्तम फॉर्म मध्ये आहोत हेही सिद्ध करायचं होतं। मला असं वाटतं की चायनामध्ये जाऊन, चीनमध्ये जाऊन, तिथल्या कंडिशन्स मध्ये खेळून आणि चीनी प्रतिस्पर्ध्यांना नमवून ही एक मोठीच ऐतिहासिक कामगिरी आहे। आणि ऑलिम्पिक मधलं खेळ, मला असा अजून एक छोटासा मुद्दा सांगावासा वाटतो की ऑलिम्पिक मधला आपलं यश हे फ्लूक नव्हतं, हे सिंधूने आज सिद्ध केलंय। अगदी खरं। या संदर्भात मला विचारायचं वाटतं की चीनची जी 8वी सीडेड सुन यू होती, तिच्यासाठी खरं तर हे होम ग्राउंड होतं, पण ही तिसरी चायनीज अशी आहे की तिने अतिशय नॉन चायनीज अशी की अतिशय उत्कृष्ट असा खेळ तिने दाखवलाय। बरोबर आहे। माझ्या मते याच्यापूर्वी सायना नेहवालनं हे अजिंक्यपद मिळवलं होतं आणि त्यानंतर आज ही दुसरी भारतीय खेळाडू आहे, तेव्हा हे मोठंच यश आहे, याबद्दल काही वाद नाही। आणि सुन यू ही देखील अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि तिच्याकडनं पूर्वी सिंधूला पराभव पत्करावा लागलेला आहे। असं असूनही कमबॅक करताना, पुनरागमन करताना आज सिंधूने जो काही खेळ खेळलाय तो केवळ लाजवाब होता आणि पुन्हा एकदा तिचा आक्रमक जो खेळ आहे, जो मोक्याच्या क्षणी, आणीबाणीच्या क्षणी तिला कामाला येतो, त्या आक्रमक खेळाने तिला हात दिलाय असं मी म्हणेन। अगदी खरं, अतिशय उत्कृष्ट आणि आक्रमक असा खेळ होता। पण सुन यू जी होती ही चीनची आणि तिच्यासाठी होम ग्राउंड होतं, तिच्या कुठल्या कमतरता आपल्याला जाणवल्या? तिच्या खेळाविषयी काय सांगाल? मला असं वाटतं की सिंधूला जे प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांचं दर्पण तिने स्वतःवर आणून दिलं नाही। तिथल्या कंडिशन्स मध्ये चायनाच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना किंवा चायनीज प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळताना तिने कुठल्याही प्रकारे डगमगून न जाता आपला नैसर्गिक खेळ केला आणि जेव्हा जेव्हा तिला स्मॅश मारण्याची संधी मिळाली, नेटवरनं फ्लिक मारण्याची संधी मिळाली, त्या संधीचा तिने अचूक फायदा उठवत सुन यूवर दडपण आणलं आणि तिला चुका करायला भाग पडलं। आणि जेव्हा जेव्हा ती आक्रमक खेळ, फटके खेळत होती, तेव्हा तेव्हा तिचा बचाव, तिच्या प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदून तिचे फटके जात होते आणि मला असं वाटतं तिच्या यशाचं तेच गमक होतं। अगदी खरं। श्रीकांतजी, अतिशय उत्कृष्ट असं विश्लेषण केलं आपण। बॅडमिंटन कोच श्रीकांत वाड आपल्या बरोबर होते। तर पी.व्ही. सिंधूनं चीनची ओपन ही जिंकलेली आहे, ओपन सिरीज, आणि अतिशय उत्कृष्ट खेळ तिनं दाखवलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।